बसला ना, माणूस संघर्षामध्ये जीवन ज्याने व्यापलं, मनापासून कोणतंही काम केलं तर आयुष्याची पहिल्या पायरीपर्यंत तर शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला भरपूर त्रास होईल, भरपूर तुमच्या पायापर्यंत संकट येतील, तुमच्या अंगावर तुमचे संकट येतील. पण जिद्द अशी ठेवायची मनामध्ये की तुमच्यावर कितीही संकट आलं ना, कितीही संकट आलं, यशाची जी उंच पायरी शेवटची, त्या उंच पायरीपर्यंत आपण पोहोचलंच पाहिजे. कोणाला आर्मीमध्ये जायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला वेगवेगळ्या काहीतरी प्रत्येक पदापर्यंत प्रत्येकाची इच्छा असते की कोणत्या ना कोणत्या पदापर्यंत आम्ही गेलं पाहिजे, मायबापाचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बापाने हाडाचं काळं केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी दुसऱ्याच्या बांधावर तुमचा माझा बाप फक्त कोणासाठी? पोरांसाठी काम करत राहिला. मला सांगा, बाप म्हातारा होस्तोर पर्यंत दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करतो, त्याला काही गरज आहे का दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायची? अजिबात नाही. पण कुणासाठी करतो? पाणी घ्यावं. कुणासाठी करतो? कुणासाठी करतो? फक्त मुलासाठी, की माझ्या मुलानं जे हाल माझे झालेत, जो त्रास मला झाला, तो माझ्या मुलाला होता कामा नाही, माझ्या मुलाला तो त्रासच नको व्हायला, म्हणून बाप फक्त तुमच्यासाठी दुसऱ्याच्या बांधावर कामाला जातो. हे बघा, माझ्या मुलाला नोकरी लागावी म्हणून पुढाऱ्याच्या समोर भिकाऱ्यासारख्या पाया पडणारा तुमचा आणि माझा बाप असतो. पण तुम्ही नोकरी लागल्यावर अख्ख्या गल्लीमध्ये पेढे वाटणारी फक्त तुमची आणि माझी आई असते. हे आईचं हृदय, हे बापाचं हृदय आपल्याला कळत नाही. अरे, ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र अयोध्या सोडून जातात वनवासाला, पुत्र पुत्र करणारा दशरथ सगळ्या कीर्तनकार महाराजांनी सांगितला, सगळ्याच कीर्तनकार महाराजांनी सांगितला. पण राम गेल्यानंतर रामाला नसेल बापाची आठवण येत, नसेल त्यांना आईची आठवण येत, पण शेवटी पुत्र पुत्र करून मेला. तो पण दशरथ राजा होता. मायबाप, बाप असतो. मी सांगेल, आपला बाप दुसऱ्याच्या शेतावर काम करतो, आणि जर बापाला काम करता करता जर आमचा बाप आजारी पडला, खाली पडला, त्याला झटका आला आणि तो मेला, बांधावरचा बैल असतो ना, 4 पायाचा बैल, आमच्या बापाचं प्रेत पाहून त्या बैलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का आलं? कारण त्याला मालक समजला की जो मला दिवसातनं 3 टाइम पाणी पाजत होता. कोण म्हणतो? बैल म्हणतो, जो दिवसातून मला 3 टाइम पाणी पाजत होता, 2 टाइम 3 टाइम चारा टाकत होता, तोच माझा मालक माझ्या समोर पडलेला आहे आणि मी माझ्या मालकासाठी काहीच करू शकत नाहीये. अरे, आपल्या मालकाचं प्रेत पाहून तो 4 पायाच्या बैलाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि आज आमचा बाप पोरांसाठी एवढं काबाड कष्ट करतो, एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवतो, आणि तो मेल्यानंतर त्याच्या प्रेतासमोर 2 अश्रू सुद्धा मुलाच्या डोळ्यातून निघत नाही. ही आज वाईट शोकांतिका आपल्या भारत देशाची, महाराष्ट्राची, पोरांची. हे बघा, तुम्ही जीवनामध्ये भजन कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, वाईट व्यसनही करू नका, पण सकाळी उठताना दादांनो फक्त मायबापाचं दर्शन घ्या. माझा एक नियम आहे, मी महाराष्ट्रभर फिरतो, 1 दिवस सुद्धा गणपती बसले तर आज नवरात्र 1 दिवस सुद्धा खाली नाहीये. फेब्रुवारीच्या 19 फेब्रुवारीला 3 कीर्तन आहेत. 3 किती? 3. फेब्रुवारीच्या 30 तारखेपर्यंत 1 तारीख सुद्धा शिल्लक नाही. अख्ख्या तारखा बुकिंग आहेत. मी फक्त महिन्यातले 10 दिवस खाली ठेवतो, फक्त 10 दिवस, फक्त आरामासाठी. ते पण हां. आणि खरं तर म्हणजे मी जेवढे दिवस बाहेर असतो, 20 दिवस, घरी जर आलो, सकाळी मायबापाचं दर्शन घेतल्याशिवाय कीर्तनाला जात नाही. आणि आईला एकच वाक्य असतं नेहमी, आई परत आलो तर तुझा, नाही आलो तर माझ्या विठ्ठलाचा. बस. आणि प्रत्येक मुलाने धैर्य ठेवायचं मनामध्ये. आयुष्यभर बापाने कष्ट केलेत ना तुमच्यासाठी, फक्त म्हातारपणी त्या बापाला बसून बसून का होईना तुमच्या पैशाच्या जीवावर त्याला 2 घास तरी प्रेमाचे जायला पाहिजेत, अशी अपेक्षा प्रत्येक मुलाने ठेवली पाहिजे. एवढंच मी तुमच्या समोर मागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता दीदींनो दिवाळी येते, जेवढ्या माझ्या बहिणी माझ्या कीर्तनात बसलेल्या असतील, ज्या सासरी आलेल्या, म्हणजे जे आता तुम्ही सासरी राहत असाल आणि आता दिवाळीला तुम्ही कुठे जाल? माहेरी. आता दिवाळी आली 1 महिन्यावर, 1 महिना पण नाही, मला वाटतं 1 महिन्याची कमी 20-25 दिवस असेल, बरोबर 20 दिवस. प्रत्येक माझ्या बहिणीला ओढ लागली असेल. कुणाची? कधी माझ्या मायबापाला बघल आणि कधी नाही. लागली ना ओढ?
ज्या दिदीचं लग्न झालं ना ती भावाची वाट बघत असते आणि 2-3 दिवसात भाऊ येणार आहे म्हणून त्या अख्ख्या गल्लीतल्या बायांना सांगते माझा भाऊ येतोय, मी आता माहेरी जाईल, 10-15 दिवस राहील, माझ्या बापाच्या घरी राहील, माझ्या आईची काळजी घेईल, माझ्या बापाजवळ बसेल, सुखदुःख त्यांना विचारेल. आणि बघा ज्यावेळेस मुलगी जाते ना, मुलगी गेल्यानंतर बाप असं प्रेमाने जवळ बसवतो मुलीला, जसे तिच्या बापाच्या नजरेसमोर मुलगी ही तिचं लहान बाळच असतं. मुलगी कितीही मोठी होऊ द्या, बाप तिच्या मांडीला मांडी लावून बसल, डोक्यावरून हात फिरवेल आणि बाप हळूच आपल्या मुलीला एकच शब्द विचारतो, दीदी तुला तुझ्या सासरी काही त्रास तर नाही ना, तुला कोणी काही जास्त बोलत तर नाही ना. हे बघा मुलगी एवढी हुशार असते, मुलगी जरी कितीही दुःखात असेल, कितीही छळ तिचा होत असेल, तरी ती घरी बापाला एक शब्द सुद्धा चुकीचा सांगत नाही. का सांगत नाही? की माझं हे दुःख ऐकल्यानंतर माझ्या बापाला दुःख झालं पाहिजे हे कदाचित मुलीला वाटत नाही. आणि दिदींनो, जोपर्यंत तुम्ही माहेरी असाल, तुम्ही 9 वाजता जरी उठल्यात ना, 9 वाजता सकाळी, तरी तुमचा बाप, कीर्तनात बोलू नका दादा, फक्त 5 मिनिटं, जरी तुम्ही 9 वाजेला उठलेत सकाळी आणि तुमची आई योगायोग तुम्हाला उठवायला आली, तरी आई जर उठवायला आली तर बाप काय म्हणतो, अगं तिला उठू नको, झोपू दे तिला, माझी पोरगी आहे, 10 दिवस तर सुखाने तिला झोपू दे. कारण सासरी मुलीला 5, 5:30, 6लाच उठावं लागतं, अंगण झाडावं लागतं, सगळे कामं तिला एकटीला घरात करावे लागतात. पण मुलगी माहेरी आल्यानंतर, मुलगी 8 वाजता जरी उठली ना, तरी बाप तिला एक शब्द सुद्धा बोलत नाही. एवढा माहेरचा आणि सासरचा फरक असतो. आणि ज्या वेळेस तुम्ही 10 दिवस माहेरी जाल, 10 दिवस गेल्यानंतर तुम्ही 10-15 दिवस राहाल, तुमच्या बापाची काही बापांची परिस्थिती नसते बरं, साडी घेण्याची सुद्धा नसते, पण शेतीत दुसऱ्याच्या कामाला जातो, फक्त माझ्या मुलीने अंगावर म्हणजे माझ्या माहेरचीच साडी घातली पाहिजे, प्रत्येक बापाला अपेक्षा असते. आणि बाप 20 दिवस 10 दिवस दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातो आणि मुलीचे साडी जोगते पैसे जमले, तिला दुकानात घेऊन जातो, हवी तशी साडी घेतो. आणि ज्या वेळेस ती जाणार, 80% मुलींची परिस्थिती सासरची चांगलीच असते आणि माहेरची परिस्थिती गरिबीची असते. पण दिदीने तुम्हाला एक बोलू का, तुमच्या माहेरची परिस्थिती गरिबीची असू द्या, तुमची आई दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ द्या, तुमचा बाप दुसऱ्याच्या घरी कामाला असू द्या, फक्त काबाड कष्ट तुमच्यासाठी करणार, पण कधी गरिबी तुमच्या समोर दाखवणार नाही. जाता जाता सासरला जाता आई काय करते, किराणा दुकानावर जाते आणि रिकामा खोका घेऊन येते. रिकामा खोका आणल्यानंतर कुरडाई, पापड जे काही असेल ती मुलीला देते. मुलगी तडमडीने सांगते, आई अगं माझी परिस्थिती चांगली आहे, तुम्हाला कशाला देतेस, हे कुरडाई पापड तुम्हालाच राहू दे. आई ऐकतच नाही. आई काय करते, बळजबरी कुरडाई पापड बोलून देते आणि आपल्या बापाच्या हातात देते. आणि मुलगी आपल्या बापाच्या हातात ते खोकं दिल्यानंतर बाप पुढे चालतो आणि मुलगी मागे जाते, स्टँडपर्यंत जातो. बाप थेट सासरपर्यंत मुलीला सोडायला जातो. पण दीदी एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची आई तुमच्या माहेरात जिवंत आहे ना, तोपर्यंतच तुमची पिशवी भरून येईल. ज्या दिवशी तुमच्या माहेरातली आई गेली आणि तुमचा बाप गेला, त्या दिवशी जर तुम्ही पिशवी घेऊन गेलेत ना, तुमची पिशवी ही रिकामीच येणार. का म्हणून सांगतो की तुमच्या भावाच्या बंगल्यातून जरी सोन्याचा धूर निघाला तरी तुमची पिशवी ही रिकामीच येणार. कारण आईसारखं प्रेम आणि बापासारखा जीव आपल्याला दुसरं कोणीच लावू शकत नाही. आणि प्रत्येक बसलेल्या बापाला माझी विनंती आहे, अख्खी प्रॉपर्टी तुम्ही मुलांच्या नावाला करतात, त्याचं मला दुमत नाही आहे, 100% करून द्या. आणि ती बिचारी काही हिस्से वाटा मागायला सुद्धा तुमच्या घरी येत नाही. प्रत्येक बापाने एक मनात ठरवा आजपासून माझ्या कीर्तनात, की जोपर्यंत तुमचे जीवात जीव आहे ना, तोपर्यंत मुलीला काय घ्यायचं, तुम्ही जर मुलाला 1000 रुपयाचा ड्रेस घेतला ना, मुलीला 2000 रुपयाचा घ्या. मुलाला जर तुम्ही 1000 रुपये दिले, मुलीला 2000 रुपये द्या. अरे एकदा सासरी गेल्यानंतर तुमच्याकडून 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा तुमची लेक करत नाही. म्हणून मुलींना जीव लावा, एवढंच मी तुमच्या समोर मागतो. आणि प्रत्येक मुलीनं एवढं एकच लक्षात ठेवा, लहान भाऊ म्हणून, की समाजामध्ये आपल्या बापाची मान खाली होईल अशी वागणूक तुम्ही करू नका. पूर्णपणे अंगभर कपडे घाला दिदींनो. फॅशनने आपला हे जे जग आहे फॅशनमुळे वाया जातंय. हे जे महाराष्ट्रामध्ये बलात्कारचं प्रमाण वाढलेलं आहे, आमच्या पारोळ्याजवळ गोंडगाव म्हणून गाव आहे बघा, गोंडगाव, मागे टीव्हीला बातमी आली, 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, फक्त 9 वर्षाच्या मुलीवर. विचार करा, कुठे गेला आपला समाज, कुठे गेल्या आपल्या भरभटलेल्या नजरा.
अरे आमच्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नुसत्या आया बहिणीकडे वाईट नजर टाकली गेली तर त्या नराधमाची कत्तल केली जात होती. मी फक्त या सरकारला विनंती करतो की असा घाणेरडा प्रकार जर आज आमच्या महाराष्ट्रात होत असेल, अरे मी तरी म्हणतो दसऱ्याच्या दिवशी रावण जाळतात. रावण, तुमच्या मनामध्ये रावणाविषयी वैरत्व असेल, पण मी म्हणतो रावण वाईट नव्हता, रावण चांगलाच होता. रावण जर वाईट राहिला असता तर सीता मातेला त्याने धक्का लावला असता. तो खरंच माणुसकीच्या नात्याने सीता मातेला त्याने स्पर्श सुद्धा केला नव्हता, त्याला म्हणतात रावण. अरे त्या रावणाला जाळण्यापेक्षा ज्या हरामखोरांनी महाराष्ट्रात बलात्कार केलेत त्या रावणांना जाळा ना, त्या रावणांना भर चौकात जाळा. नक्कीच आपला महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही. एक म्हणजे महाराष्ट्र टिकवा हे तुमच्या हातात आहे. प्रत्येक हिंदू तरुणांनी हिंदुत्व टिकावं, हिंदू राष्ट्र लवकरात लवकर घोषित व्हावं. आम्ही प्रयत्न करतोय, सगळ्यांनी प्रयत्न करत राहा. दिदींनो, चुकीच्या माणसाला बळी पडू नका, आपल्या बापाची मान खाली होऊ देऊ नका. कॉलेजमध्ये जा, अभ्यास करा, कॉलेज सुटलं गुपचूप घरी या. बस एवढंच तुम्हाला मागणं आहे माझं, काही दुसरं घेऊ नका. माझ्या कीर्तनात झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. बरं, ठीक आहे. हे बघा, प्रत्येक बापाला विनंती, आई वडिलांना, की तुम्ही किती जीव लावा पोरांना, पण शेवटी काहीच नाही. मुलगी तरी तुमच्या मड्यावर रडेल, पण पोरग रडत 2, 5, 10 मिनिटं रडल. मी सकट कोणीही असो 2, 5, अर्धा 1 तास रडल, पण मुलगी आयुष्यभर बापाची आठवण आली म्हणजे रडते. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे खाटेवर पडत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत कोणत्याच बापानं 1 एकर सुद्धा मुलांच्या नावावर जमिनी करू नका. माझं येड्याचं ऐका. ज्या दिवशी मुलांच्या नावावर तुम्ही जमिनी केल्या त्याच दिवशी तुमची खाट जिन्याच्या खाली आली. मग नंतर तुम्हीच म्हणाल मरता मरता पंचम. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. सरळ सरळ म्हणून घेतो हा. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, उगीच तान नको देऊ कशाला. नको देखावा दाऊया जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. प्रत्येक आई मुलासाठी म्हणते, माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. तुझे जीवन भर पुरविले लाड, राहुनी अर्धपोटी सांज सकाळ, राहुनी अर्धपोटी सांज सकाळ. मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. जिवंतपणी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. आजही प्रत्येक मुलानं मायबापासाठी एवढंच म्हटलं पाहिजे दादा. हे बघा, पुष्प फुलांची सजविन मी डोली, स्मशानात मी फादी न खोली, स्मशानात मी
बांधीन खोली, आता तुझ्याशी कोणी नाही बोली, शेवटी अंगठ्याने पाणी तू प्याली, शेवटी अंगठ्याने पाणी तू प्याली, जगदिशा तुम्हाही मानिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काही जास्त वाईट शब्द बोलून गेले असतील, एक तुमचा लहान मुलगा म्हणून मला माफ करा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली